नमस्कार, कशा आहात सगळे? सगळ्यांना धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला आता माझं चाललेलं आहे आज धुलीवंदन स्पेशल. शिजवून घेतलेलं आहे चिकन. मस्त एक शिट्टी केलेली आहे. इथं मध्ये कुकरमध्ये, त्याच कुकरमध्ये बिर्याणी टाकली शिजवलेलंच. मध्ये चिकन काढून घेतलं आणि इथं टाकलेलं आहे बिर्याणी. इथं स्टॉक आहे. मस्त इथं सुक्कं पण करणार आहे. त्यासाठी कांदा टोमॅटो घेतलेला आहे चिरून, कोथिंबीर, आणि आता रस्सा करणार आहे. रश्श्यासाठी बघू शकता हा आपला मसाला. ह्याच्यामध्ये खोबरं, भाजून घेतलेलं खोबरं, कांदा नाही इकडं आहे कांदा, लसूण, कोथिंबीर, आलं हे टाकलेलं आहे आणि भाजून बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला छानपैकी. आणि हे तिळाचा कूट आहे. आपलं रस्सा घट्ट होण्यासाठी टाकायचं थोडासा, आणि चव पण छान येते. चला आता रस्स्याची तयारी करते. चिकनचा रस्सा. चालली का तुमची धुलीवंदनाची तयारी? मस्तपैकी तेल घ्यायचं भरपूर टाकून. एकच शिट्टी केली पटकन. चला म्हटलं लय शिजतं ना मग. ह्याचं सगळं रस्सा करणार आहे आणि सुक्कंच करणार आहे. आमच्यात सगळे सण जोरात असतात बरं का. बरं मसाला टाकायचा भरपूर. बघा किती टाकलाय बघा. छान मंद गॅसवर भाजून घ्यायचा. म्हणजे छान सगळ्या मसाला टाकल्यानंतर आपण तरी खूप छान येते मसाला चांगला भाजल्यानंतर. आणि एक्स्ट्रा पाणी ओढायचंच नाही, काही स्टॉकच टाकायचं. जर पाणी चिकनमध्ये किंवा मटनमध्ये एक्स्ट्रा टाकायचं असलं तर गरम करून घ्यायचं आणि मग टाकायचं. चला आता रस्स्याचं बघते सगळं घेते करून. त्याला मंद गॅसवर आपलं छान भाजूनच घेते तेलामध्ये. वा, मसाला बघा. बिर्याणी पण होते बघू शकता. रस्सा जरी कुकर झाला का लगेच इकडं सुक्कं करणार आहे. एकंदरीत अशी तयारी झालेली आहे आज धुलीवंदनाची स्पेशल. काल पोळ्या, आज मटण. आता आपण ह्याच्यात मसाले टाकून घेऊ थोडेसे. ह्याच्यातच टाकूया म्हणजे छान भाजलं जाईल. आहा, वास तर इतका खमंग मस्त सुटला आहे ना. चला आता घेते करून.